श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो आणि आपले प्रयत्न हे सतत करत असतो तेव्हा आपल्यासोबत बऱ्याच अशा गोष्टी घडतात, ज्या गोष्टी आपल्याला कदाचित पटत असतील किंवा कदाचित त्या आपल्याला पटतही नसणार, पण त्यावेळेला स्वतःला मात्र नेहमी एकच सांगायचं असतं, आपण आपले काम हे नेहमी करायचे असते. कारण काम जेव्हा चालू असते तेव्हा प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होते. आपले कार्य जर आपण एकनिष्ठपणे पार पाडू तर आपल्याला नक्कीच प्रत्येक संकटात मार्गदर्शन मिळतं. स्वतःवरती आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती जेव्हा आपला विश्वास असतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक संकटात मार्गदर्शन नक्की मिळत असतं. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्या सच्चा स्वामी भक्तांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि माझ्या नामाचा जप केलाय त्याला मी नेहमी मदत करत आहे. फक्त त्यांचा विश्वास असणं गरजेचं आहे. तुम्ही जर स्वामी नामावर विश्वास ठेवत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. स्वामी नेहमी तुमची साथ देतील, फक्त त्यांचे नामस्मरण करायला विसरू नका. स्वामी नामावर विश्वास ठेवून हा संदेश वेळ काढून येत्या 15 मिनिटापर्यंत ऐकून तर बघा. या संदेशाने तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्की जाणवेल. तुमच्यासाठी हा संदेश फार महत्वाचा ठरणार आहे. हा संदेश टाळणे तुमच्यासाठी खूप जास्त दुःखाची बातमी आणू शकते. या संदेशाला जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं तर याने तुमच्या जीवनात एक चांगली आनंदाची बातमी नक्की मिळू शकते. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमचा विश्वास हे स्वामी समर्थ महाराजांवरती असतो तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करताना दिसतात. आपण जेव्हा त्यांना मानतो आणि त्यांच्या नामावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला प्रत्येक संकटामध्ये मार्गदर्शन मिळते. ज्या स्वामी भक्तांनी स्वामी समर्थ नामाचा जप केला आहे त्याला नक्की स्वामी कायम मदत करत असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करत आहे आणि कायम करत असणार आहे. फक्त तुमचा विश्वास ठेवा, कारण तुमच्या विश्वासावरच प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. विश्वास जर स्वामी नामावर असेल तर मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वामी नामावर विश्वास ठेवून या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा संदेश तुमच्यासाठी किती महत्वाचा असेल तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कळेल. स्वतःवर जर विश्वास असेल तर प्रत्येक वळणावर तुम्हाला योग्य गोष्ट मिळेल. स्वामी नेहमी तुम्हाला मार्गदर्शन करतील. कितीही संकटे असली आयुष्यात तरी तुम्हाला पुढे जाण्यासाठी नेहमी स्वामीच मार्ग दाखवत असतील. स्वामी सांगतात, मी ज्यांची साथ देतोय त्यांना कधी काळजी करण्याची गरज नाही आणि जे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवतायत त्यांना प्रत्येक वळणावर साथ मी स्वतः देत आहे. आपण जे पण गोष्ट करतो त्या गोष्टीमध्ये एकाग्र असणं अति महत्वाचं असतं. प्रत्येकाला जमत नाही ते स्वतःवर विश्वास सुद्धा ठेवावा लागतो. सर्व गोष्टी आपल्याला पटल्या असत्या तर आयुष्यात सर्व चांगलं झालं असतं. काही गोष्टी मनाविरुद्ध होतात, त्याकडे नेहमी स्वतः लक्ष द्या आणि त्या गोष्टी मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रयत्नांवर हे जग अवलंबून आहे. आपले जसे प्रयत्न असतील तसं सर्व काही होत असते. स्वामी नेहमी सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवा म्हणजे आयुष्यात पुढे जायला मार्गदर्शन मिळेल. आपला विश्वास जेव्हा स्वतःवर असेल तेव्हा प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. स्वामी सांगतात, स्वतःला सांगा, आयुष्यात किती संकटे आहेत त्यांचा सामना तुम्हालाच करायचा आहे. त्या संकटांचा जोपर्यंत सामना करणार नाही तोपर्यंत पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हे मिळणार नाही. प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत आणि ते प्रत्येक वेळेला तुम्हाला पुढे नेत आहेत. त्यांच्या नामावरती विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी बोलतात, आपण अपार कष्ट करूनही
आपल्याला जी गोष्ट मिळत नाही ती गोष्ट म्हणजे आपल्या नशिबात नसलेली गोष्ट आहे. ती गोष्ट जर मिळवायची असेल तर आपल्याला कष्ट नाही तर देवाचे नामस्मरण करावे लागतात. कष्ट केल्याने तर सगळं मिळतं, पण त्या कष्टाला तोपर्यंत तरी देवाची साथ मिळत नाही जोपर्यंत आपण देवाच्या नामाचा जप करत नाही. देव नेहमी म्हणतो, मी कायम तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, तुम्ही विश्वास ठेवा, तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढे जाण्यास मदत मी करत आहे. लक्षात घ्या, आजचा संघर्ष हा आपल्या उद्याचा सामर्थ्य निर्माण करतो, ज्याने आयुष्यात बदल सुद्धा घडवता येतो. प्रत्येकाला वाटतं आयुष्य खूप अवघड आहे. अरे, या आयुष्यात अवघड असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट चांगली होते, फक्त स्वामीनामावर विश्वास असणं गरजेचं असतं. जेव्हा स्वामीनामावर विश्वास ठेवाल तेव्हा आपोआप प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी व्हायला लागेल. स्वामीनामावर विश्वास असल्यास सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नक्की तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार, फक्त विश्वास ठेवायला शिका. स्वतःला एवढं जिद्दी आणि कष्टाळू बनवा की प्रत्येक वळणावर स्वामींनी तुम्हाला साथ नक्की दिली पाहिजे. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात कितीही संकटे आली ना तरी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन फक्त स्वामीच करणार आणि स्वामींनीच तुम्हाला प्रत्येक वळणावर साथ दिली. आपल्या आयुष्यात जे संकटे आहेत, जे आपल्याला मागे ओढतात, त्या संकटांचा सामना जिद्दीने करावा लागतो. हा संदेश तुम्हाला ऐकावासा वाटत नसेल, कदाचित तुम्ही या संदेशाला आता ऐकणार नसाल, पण 1 मिनिट हा संदेश टाळण्याचा प्रयत्न चुकूनही करू नका. हे तुमच्यासाठी खूप मोठी चूक असू शकते. हा संदेश तुमच्यासाठी महत्वाचा होता आणि महत्वाचा आहे. या संदेशाला नक्की तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण हा संदेश तुमच्यासाठी खूप चांगली बातमी घेऊन येणार आहे. हा संदेशच आहे जो तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि हाच संदेश आहे जो तुम्हाला मार्गदर्शन करेल. स्वामीनामावर तुमचा पूर्णपणे विश्वास आहे, स्वामीनामावरती तुमची श्रद्धा आहे, त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष करू नका. स्वामी नेहमी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमचे मार्गदर्शन करतोय. आयुष्यात अपार संकटे आली, त्या संकटांचा सामना सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्या संकटात तुम्हाला घाबरू नका, कारण मी स्वतः मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज अजिबात नाही. स्वतःवर विश्वास ठेवून फक्त प्रयत्न करा, कारण तुमच्या प्रयत्नांना मी स्वतः मार्गदर्शन करतोय. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या आयुष्यात खूप संकटे आहेत जे तुम्हाला मागे ओढत आहेत, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप घ्या, कारण प्रत्येक वेळेला साथ ते नक्की देतील. आजचा आपला जे मेहनत करण्याचा वेळ आहे ते वाया न घालवता मेहनत करा, कारण उद्या हीच मेहनत तुम्हाला पुढे नेईल. स्वतःला सुधरवण्यात एवढे व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका कधी तुम्हाला वेळ मिळायला नको. सर्वात मोठं यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळते. स्वतःला सांगा, मी अजून हारलेलो नाही, कारण अजून तरी यश मिळणे मला बाकी आहे. स्वतःवर जेव्हा तुमचा पूर्ण विश्वास असेल तेव्हाच तुम्ही आयुष्यात पुढे जायला सक्षम बनाल. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून काही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलेलो नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत ही मेहनत करणे चालू ठेवा. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळते. कितीही संकटात असाल, स्वामी नाम जपा, कारण पुढे जाण्यासाठी त्यापेक्षा जास्त सोपा आणि चांगला मार्ग कुठलाच नाही. सर्व काही मिळते फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्या मात्राने. नियती जेव्हा तुमच्या हातातून सर्व काही हिरावून घेते तेव्हा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी बोलतात, लक्षात घ्या, आयुष्याच्या या संकटात तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःच मदत करणार, दुसरं कोणी तुम्हाला मदत करणार नाही. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय आपल्या हातात आहे. निंदा करणाऱ्याला दाखवून द्या तुम्ही काय करू शकता. आयुष्यात असंख्य समस्यांची फक्त 2 कारणे असतात. एक तर आपण कार्य करतो पण विचार करत नाही, आणि दुसरी म्हणजे आपण फक्त विचारच करत राहतो
आणि कृती कधी करतच नाही. स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी सांगतात, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटा हे त्या असतात ज्या मोठ्या मोठ्या जहाजांना आणि बोटींना बुडवण्याचं सामर्थ्य स्वतः ठेवतात. लोकांना तुमच्याबद्दल काय वाटते किंवा काय वाटत नाही, त्यापेक्षा तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटते आणि पुढे जाण्यासाठी काय करता हे महत्वाचं आहे. स्वतः नेहमी त्या गोष्टीकडे लक्ष द्या ज्या नेहमी तुम्ही करण्यासाठी तत्पर असता. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार संकटे आहे, त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण जोपर्यंत तुम्ही संकटांचा सामना करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन हे योग्य वेळेला मिळणार नाही. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा स्वामी नाम नक्की तुमच्या सोबत असेल, फक्त त्यांचा विश्वास असणे गरजेचं आहे. स्वामी नामावर जेव्हा आपला पूर्ण विश्वास असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी बोलतात, जीवनात काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात आणि प्रत्येक वेळेला काही पराभव हे आपल्याला पुढे नेण्यासाठी चांगले असतात. स्वामी नेहमी सांगतात, लक्षात घ्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नेहमी स्वामीच मदत करतात. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन असणे सुद्धा गरजेचं असते. स्वामी बोलतात, स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण ते प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतात आणि कायम पुढे नेतात. बऱ्याच जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण आहे त्या परिस्थितीत आनंद राहणं सदैव तुमच्या हातात असतं. स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सतत पुढे जाऊन प्रयत्न करणं हे देखील तुमच्या हातात असतं. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं, कारण आपल्या विश्वासावरच जग आपल्या सोबत असतं. स्वतःला नेहमी त्या गोष्टी सांगा ज्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करतील. अपमानाच्या पायावरून कधीही तुम्हाला यश मिळते असं नाही. आपला संयम आपल्याला यश मिळवून देतो. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. रात्र आणि दिवस कष्ट करावे लागतात. बऱ्याच गोष्टी करून स्वतःला पुढे न्यावं लागतं. संकटामध्ये प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नेहमी मदत करतात. स्वामी सांगतात, स्वतःला एक गोष्ट सांगा, आयुष्यात अपार संकटात मार्गदर्शन तर नेहमी मिळेल, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. ज्यांनी स्वामी नामावर विश्वास ठेवला आहे त्यांना प्रत्येक वेळेला स्वामीच मार्गदर्शन करतात आणि स्वामी कायम त्यांना पुढे नेण्यासाठी मदत करत आहेत. स्वामी बोलतात, मी त्यांची मदत कधीही करतच असतो जे माझ्या नामावर विश्वास ठेवतात. प्रत्येक वेळेला स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट करा की तुम्ही कधीही स्वतःचा विश्वास कमी होऊ देऊ नका. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. या आयुष्यात अपार संकटामध्ये तुम्हाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतायत आणि कायम पुढे जाण्यासाठी तेच तुम्हाला प्रेरणा सुद्धा देत आहेत. स्वामी सांगतात, माझे जे करण्याचे काम आहे मी नक्की करेल, तुम्हाला यश मी नक्की देईल. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर मार्गदर्शन सुद्धा नक्की मिळेल. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तेव्हा मी करणार आहे. विश्वास तर ठेवून बघा. आयुष्यात अपार संकटे असतील, त्या संकटात फक्त स्वामीच आपल्याला मार्गदर्शन करतील आणि स्वामी कायम आपली साथ देत असतील. आपला जेव्हा स्वामी नामावरती विश्वास असतो आणि आपली श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जेव्हा श्रद्धा असते तेव्हा आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी समर्थ महाराज तेव्हा आपली साथ नक्की देतात. आपण फक्त कार्य करायला हवे, कारण आपल्या संकटात मदत करणारे स्वतः स्वामी आपल्या सदैव सोबत असतात. अशक्य असं काहीही नसतं, प्रत्येक गोष्ट ही शक्य होते जेव्हा आपला त्या स्वामी महाराजांवरती विश्वास असतो. जर तुम्ही नेहमी ते करण्याचा प्रयत्न कराल जे चांगलं आहे तर तुम्हाला ते गोष्ट नक्की मिळेल ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात.
स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून पुढे जाणं मात्र योग्य असते. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. स्वतःवर विश्वास ठेवा. माणूस हा हजारो मिळतील, पण आयुष्यात एक असा व्यक्ती जो तुमची कायम साथ देईल, असा मित्र लवकर मिळत नाही. मित्र बनवावे लागतात. मेहनत इतक्या शांतपणे करावी लागते की तुमच्या यशाच्या आवाजाने प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळाली पाहिजे. हार मानणे आपल्या नशिबात नाही. हार मानणे आपल्याला कधी जमले नाही. हार मानून काही होत नाही. त्यामुळे नेहमी प्रयत्नशील राहा. जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असेल, तेव्हा तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा. आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम कधी बनू नका. काही गोष्टी बोलवून दाखवायच्या नसतात, वेळ आली की करून दाखवायच्या असतात. आयुष्य आनंदी होण्यासाठी या गोष्टी फार महत्वाच्या असतात. सर्वांना सर्व मिळत नाही. काही गोष्टी असतात ज्या प्रत्येकाला मिळत नाही. त्यासाठी प्रत्येकाला मेहनत ही घ्यावी लागते. ती मेहनत प्रत्येकाला जमत नाही. सकारात्मक विचार केला की सकारात्मक गोष्टी होतात. जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाही, पण कोणाला दाखवताही येत नाही. स्वतःची मनशांती करता आलं की सर्व गोंधळ आपोआप शांत होतो. आपण फक्त विश्वास ठेवायला हवा, कारण मार्गदर्शन तर स्वामी करतात. कोणते कार्य हे अडथळ्याशिवाय कधी पार पडत नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहा, त्यांना यश प्राप्त होते. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. जगाशी प्रामाणिकपणे वागा, कारण ते तुम्हाला पुढे नेण्यासाठीच येत असतात. स्वामी आपली साथ देतात, त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं. आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो, तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा देतील. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी नेहमी करत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला पुढे जाण्यासाठी मी साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवा. आयुष्यात संकटे किती आहेत, आयुष्य नेहमी आपल्याला मागे येते. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात आणि कायम साथ देत आहेत. स्वामी म्हणतात, मी त्यांना मदत हवी आहे. त्यांना प्रत्येक वेळेला आयुष्यात प्रत्येक संकटात मार्गदर्शन करतोय. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. प्रत्येक संकटात आयुष्यात आपण पुढे जाण्यासाठी आपल्याला नेहमी मार्गदर्शन हे स्वामी करत आहेत. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली मदत करतात. स्वामी सांगतात, प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी देत आहे. प्रत्येक संकटात आयुष्यात नेहमी तुम्हाला मी मार्गदर्शन करतोय आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ सुद्धा देत आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन करते. स्वामी बोलतात, आपण ज्या स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवतो ना, ते कायम आपली साथ देतात आणि कायम आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देऊन पुढे नेतात. स्वामी जर सांगतात, आयुष्यात संकटे हे प्रत्येकाला येतात. त्या संकटांचा सामना करणाराच पुढे जाऊ शकतो. संकटांना घाबरणारा काहीही करू शकत नाही. प्रत्येक वेळेला पुढे जाण्यासाठी आपल्याला स्वामी नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. जेव्हा कधी कुठे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवू, तेव्हा मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. संकटे आहेत म्हणून घाबरणे आणि त्या संकटांचा सामना न करणे यापेक्षा दुःखद गोष्ट अजून कोण आहे. स्वामी बोलतात, जे झाड त्याचा विचार करायला लागलं की फळ हे देणे बंद करेल आणि आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळणार नाही, पण तो झाड तसा कधीही विचार करणार नाही. व्यक्ती म्हणजे मनुष्य स्वार्थी आहे. बाकी सर्व वनस्पती सुद्धा चांगला विचार करतात. आपण आपला स्वार्थ सुधारायला हवा. स्वार्थ आपल्याला नेहमी मागे ओढतो. स्वार्थी लोकांना आयुष्यात प्रत्येक वळणाला नेहमी त्यांना संकटे येतात. जे चांगले लोक आहेत त्यांना नेहमी मार्गदर्शन मिळतं, पण जे खराब लोक आहेत त्यांना देव नेहमी संकटे देतो. कारण जे कष्ट करतात त्याला देव मार्ग दाखवतो आणि जे संकटांना घाबरून पुढे जातात देव त्यांना नेहमी त्यांच्याच भाषेत उत्तर देतो. देवावरती विश्वास असणे सुद्धा गरजेचं आहे, कारण देव सुद्धा त्यांना साथ देतो जे देवाच्या नामावरती विश्वास ठेवतात.
देव म्हणतो, अपार संकटे असू द्या तुमच्या आयुष्यात, त्याला मी नेहमी पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करणार. स्वतःवर विश्वास ठेवा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. यश मिळवता नाही आलं याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात अपार संकटे आहेत, तर संकटांचा सामना करा आणि सतत पुढे जा. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्या असत्या तर संकटाचा कधी आपल्याला संकट मध्ये कधी उरलंच नसतं. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्याला मदत करतो. नशिबाचे दार आपण कधी स्वतःहून उघडत नाही, ते आपल्या मेहनतीने आणि कष्टाने उघडून घ्यावे लागते. देव म्हणतो, जो स्वतःवरती आणि माझ्या नामावरती विश्वास ठेवेल त्याला मार्गदर्शन स्वतः मी करतोय. लक्षात घ्या, कधी कधी काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येतात. मागे आपला काय विषय निघाला याच्यापेक्षा जास्त आपण पुढे कसे राहू शकतो याकडे लक्ष द्या. स्वाभिमान मिकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधी चांगलं. संकटात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत असतात. जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल, सर्व संकटात स्वामी तुमचे मार्गदर्शन नक्की करतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत सुद्धा. स्वामी सांगतात, क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग नाही आणि हा मार्ग पुढे नेल्याशिवाय आपल्याला कधी राहत नाही. येणारी प्रत्येक वेळ आपल्यासाठी कशी असेल काही सांगता येत नाही, पण आलेली वेळ ही आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे सांगल्याशिवाय राहत नाही. संकटांना घाबरणारा यशस्वी होणार असं नाही, जो संकटांचा सामना करतो तो पुढे जाणार हे मात्र नक्की. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण स्वामींनी आपली साथ कधी सोडलेली नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद देण्याचं काम मी करतोय. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उसने मिळत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. यशस्वी व्यक्ती तो नाही जो आपल्याला नेहमी मदत करतो. अरे, खरा यशस्वी तर तो आहे जो आपली प्रत्येक वेळेला साथ देतो. आपण जेव्हा आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करतो तेव्हा मार्गदर्शन करणारा तो स्वतः असतो. स्वामी बोलतात, स्वतःला नेहमी या 3 गोष्टी सांगा जे प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतील. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी म्हणतात की मी तुझी साथ देत आहे, फक्त विश्वास ठेवा. जर यश म्हणजे नक्की काय असतं हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असतं तर स्वामी नामाचा तुम्हाला जप करणं गरजेचं असतं. स्वामी बोलतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यात कदाचित खूप संकटे असतील. त्या संकटांचा तुला सामना करावा लागेल आणि पुढे जाण्यासाठी स्वामी नामावर तुझा विश्वास ठेवावा लागेल. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पाण्याचा चांगला वापर करणे हे मात्र आपल्या हातात असतं. स्वतःला सांग, तू पुढे जातोय. स्वतः नेहमी पुढे जा आणि योग्य दिशेला प्रयत्न कर. तुझ्या प्रयत्नाने प्रत्येक गोष्ट शक्य होईल. तुला पुढे जाण्यासाठी स्वतः स्वामी समर्थ मदत करतात. फक्त विश्वास ठेवणं तुझ्या हाती आहे. आपण जेव्हा पूर्णपणे स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा सर्व संकटात आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी समर्थ महाराज करतात. स्वामी म्हणतात, मी ज्याची साथ देत आहे त्याला नेहमी मार्गदर्शन करत आहे आणि कायम त्याला साथ देऊन पुढे जाण्यास प्रेरित सुद्धा मी स्वतः करतोय. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी कृपा कायम आपल्या पाठीशी आहे. फक्त विश्वास ठेवणे आपल्या हातात आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणा. अनेकदा आपल्या आयुष्यात संकटे येतात. त्या संकटांचा सामना करा, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही. पण जेव्हा कधी एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली असेल त्या गोष्टीला कधी विसरू नका. संकटांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. प्रत्येक व्यक्ती संकटमुक्त होत नाही. अरे, प्रत्येक मेहनत व्यक्ती केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्ही पुढे जाताय आणि प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय हे फक्त स्वामी नामामुळे. स्वामी नाम आपल्या सोबत आहे आणि कायम आपली साथ देत आहे. स्वामी सांगतात, आपल्याला अपार संकटात मदत करणारे आणि मार्गदर्शन करणारे फक्त स्वामी आहे. आपला विश्वास असणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर सर्व जग कायम आहे
आणि स्वामी नामावर जर आपला पूर्ण विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा आपल्याला मिळत आहे. आपल्याला मार्गदर्शन प्रत्येक वेळेला स्वामी करतात आणि प्रत्येक संकटात स्वामीच पुढे नेतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावरच जग कायम आहे. स्वामी बोलतात, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. फक्त विश्वास असणं तुमचं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा स्वामी नामावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवता तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. तुमच्या मनाप्रमाणे जेव्हा गोष्टी होतात ना, तेव्हा तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी किंवा चिंता सतावत नाही. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करून प्रयत्न करणे हे प्रत्येकाला काही जमत नाही. ज्याला हे जमतं तो मेहनत करून पुढे जातो. लक्षात घ्या, आपण खूप पुढे जाण्यासाठी मेहनत करत आहोत आणि आपल्याला प्रत्येक वेळेला मेहनत करून पुढे जायचं आहे. स्वतःला नेहमी सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आयुष्यात जोपर्यंत मी जिंकणार नाही तोपर्यंत मी आणि माझी शर्यत काही थांबणार नाही. हा संदेश तुम्हाला येत्या 24 तासात खूप चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. या संदेशाला दुर्लक्ष करू नका, तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल. यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती गरजेची असते. आपली इच्छाशक्ती जर चांगली असेल तर मदत नक्की मिळते. स्वतःच्या स्वार्थासाठी जगू नका, दुसऱ्याचा वापर कधी करू नका. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन देव करतोय, त्यामुळे त्या देवावरती देवाच्या नामावरती विश्वास असणं गरजेचं आहे. देवाच्या नामावरती जर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक वळणावर मार्गदर्शन नक्की मिळेल. आपण फक्त विश्वास ठेवावा, कारण विश्वास असणारा कधी हारत नाही आणि जो त्या देवावरती विश्वास ठेवतो तो आयुष्यात कधी मागे येत नाही. माना तर देव, नाही माना तर दगड. फक्त विश्वासाची गोष्ट असते. मानलं तर सगळं काही मिळतं आणि नाही मानलं तर काहीही नाही. सर्व काही विश्वासावर अवलंबून आहे. आपल्या विश्वासाचा खेळ असतो. अरे स्वामी बोलतात, घाबरतो कशाला, मी सदैव तुझी साथ देतो. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुला मदत मी करत आहे, त्यामुळे काळजी न करता प्रयत्न करत राहशील तर पुढे जाशील. तुझ्या प्रयत्नांना यश सुद्धा मीच देणार. फक्त विश्वास तर ठेवून बघ, तुझे प्रयत्न नक्की तुला साथ देतील. स्वामी भक्तांनो, जेव्हा स्वामी समर्थ नामावरती तुमचा पूर्ण विश्वास असते आणि श्रद्धा असते ना, तेव्हा आयुष्यात अपार संकटात स्वामीच तुमची मार्गदर्शन नक्की करतात. आपण विश्वास ठेवून जर प्रयत्न केले तर आपल्याला नक्की साथ मिळते आणि स्वामी समर्थ महाराज नक्की आपल्याला मदत करतात. आयुष्याच्या अपार संकटांना पुढे जाण्यासाठी हाच आपल्यासाठी खूप चांगला मार्ग असू शकतो. या मार्गाला दुर्लक्ष करू नका. लक्षात घ्या, मनात आणलं तर जगात काहीही अशक्य नाही. आवडते ते करू नका, जे करता त्यात आवड निर्माण करा. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. यशाकडे अपयशाकडे पाहू नका. हा मार्ग अगदी सोपा आहे. यश संधी नाही तर स्वतःमध्ये बळ मागतो. सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. पुढे जाण्यासाठी मेहनत नक्की गरजेची आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक वेळेला नेहमी तुम्हाला मी मदत नक्की करत आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपला विश्वास असणं गरजेचं आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर स्वतःवरचा विश्वास गरजेचा आहे. स्वतःवर जर विश्वास असेल तर आपण नक्की पुढे जाऊ. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळेल जेव्हा स्वामी नामावर तुमचा विश्वास असेल. स्वामी सांगतात, या गोष्टीला कधी दुर्लक्ष करू नको. ही गोष्ट तुझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे तुला मिळणार आहे. प्रत्येक वेळेला तुझ्या आयुष्यात चांगली बातमी मिळेल तुला. विश्वास ठेवून बघ, आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे होत आहे. कंटाळा करू नकोस आणि या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न करू नको. तुझ्यासाठी हा संदेश खास आहे. हा संदेश ऐकून बघ. तुझ्या आयुष्यात याचा सकारात्मक परिणाम नक्की तुला जाणवेल. स्वतःवर विश्वास ठेव. प्रत्येक वेळेला तुला मार्गदर्शन सुद्धा स्वामी करतील. स्वामी सांगतात, आयुष्यात आपण संकटांचा सामना केला तर पुढे जाऊ आणि संकटांचा नक्की जर सामना केला तरच आपल्याला मार्गदर्शन सुद्धा मिळेल. नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा त्या स्वामी समर्थ महाराजांवरती तुमचा पूर्ण विश्वास आहे आणि तुमची पूर्ण श्रद्धा आहे तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामीच मार्गदर्शन करतात.
आणि कायम पुढे नेण्यासाठी मदत करतात. स्वामी सांगतात, विश्वासावर जग आहे. आणि तुमचा जर विश्वास असेल स्वामी नामावर, तर प्रत्येक वळणावर तुम्हाला मदत सुद्धा नक्की मिळत आहे. विश्वास ठेवा. विश्वास मात्राने सर्व होते. आपला विश्वास जर चांगल्या ठिकाणी असेल ना, तर प्रत्येक वळणाला मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळतं. संकट समयी स्वामी मदत करतात. प्रत्येक वेळेला स्वामी साथ देतात आणि पुढे नेण्यासाठी त्यांनी तुमची साथ नेहमी दिली. विश्वास असेल तर मार्गदर्शन नक्की मिळतं. आपल्या कार्याला स्वामींनी नेहमी मार्गदर्शन केले. आपल्या म्हणण्याला स्वामींनी नेहमी लक्ष दिले. स्वामी नामावर विश्वास असेल तर या गोष्टीचा तुम्हाला चांगला अनुभव येईल. विश्वास ठेवून बघा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होताना दिसेल. प्रत्येक गोष्ट होते आपल्या मनाप्रमाणे जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो आपला. पूर्ण श्रद्धा आणि विश्वास जर स्वामी नामावर आहे तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी सांगतात, आयुष्यात अशक्य असं काही नाही, सर्व गोष्टी शक्य होईल. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, म्हणजे अशक्य ते शक्य होईल. स्वामी साथ देताना तुम्हाला मदत करतात. त्या मदतीचे कर्जदार तुम्ही आयुष्यभर असतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी नक्की देणार. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटात तुम्हाला मार्गदर्शन नेहमी स्वामी करतात. स्वामी नामावर विश्वास जर असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी नक्की करतात. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला पुढे जाण्यासाठी बळ मिळते. स्वामी नामावरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा होईल. आपण फक्त विचार करतो, आपल्या विचारांना बळ आणि प्रयत्नांना यश फक्त स्वामी देतात. स्वामी आपली साथ प्रत्येक वळणावर देत आहेत आणि त्यांनी कायम आपली मदत केली. आपला त्यांच्यावरती जर विश्वास आणि श्रद्धा असेल तर आपण नेहमी पुढे जाऊ. आपल्या प्रयत्नांना यश फक्त स्वामीच देऊ शकतात आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत फक्त स्वामीच करत आहेत. त्यांनी कधीही तुम्हाला दुर्लक्ष नाही केले. त्यामुळे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी आपली साथ नक्की देतात. स्वामी बोलतात, विश्वासा मात्राने प्रत्येक गोष्ट शक्य होते. विश्वास जर स्वतःवर असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मिळतं. आपण स्वतःवर विश्वास ठेवणं फार गरजेचं. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं तुमचं यश हे तुमच्या मागे मागे येईल. काही लोक यशाला मिळवण्यासाठी स्वप्न बघतात, तर काही लोक सुरुवात करतात. सुरुवात करणारे तर पुढे जातात, स्वप्न बघणारे तिथल्या तिथेच राहतात. माणसाला दोन गोष्टी हुशार बनवतात, एक त्याचं वाचलेलं पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणारा कधीही नशिबाला हरवून पुढे जातो. स्वतःवर विश्वास असणे फार चांगलं, पण स्वतःचा विश्वास चांगला असणे हे पण गरजेचं. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. स्वामी नामावर विश्वास असेल तर आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य होऊ शकते. शक्य ते प्रत्येक गोष्ट जे स्वामी करत आहेत, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. आपण आपल्या स्वामी नामावर विश्वास ठेवू तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळेल. आयुष्यात कितीही संकटे असू द्या, स्वामी साथ नक्की देतील. आपल्या प्रत्येक चुकाला स्वामी आपल्याला क्षमा करतात. आपण जेव्हा त्यांना नक्की मदत मागू तेव्हा आपल्याला ते साथ सुद्धा देतील. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य आहे, यात संकटे तर येणार. त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं तुमच्या हाती आहे. तुम्ही जेव्हा स्वतःवरती तो विश्वास ठेवाल की तुम्ही काहीही करू शकता, तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की स्वामी नेहमी करतात. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ मी स्वतः देतोय, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला नक्की मार्गदर्शन मिळतं. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मनाप्रमाणे कष्ट घ्यावे लागत नाहीत. कष्ट हे आपल्या मेहनतीवर अवलंबून असतात. मेहनत आणि कष्ट एवढे जोरदार हवे की गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजे. आपण वेळ मर्यादा आहे त्या मर्यादेचे पालन करायला हवे. जो दुसऱ्याचे आयुष्य जगण्याच्या वाटा वाकड्या करतो तो नेहमी मागे जातो.
मोकळ्या जागी एखादा व्यक्ती दिसला तर त्याला त्रास देणे हा गुन्हा ठरू शकतो. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हारतात. माणसाने समोर बघायचं की मागे हे ते त्याचं त्याला कळायला हवं. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. स्वतःचा विचार करा आणि पुढे जा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वतःचा विचार करणे म्हणजे जणू स्वार्थी होणे असं नसतं. जोपर्यंत हा गोष्ट आपल्याला त्रास देईल तोपर्यंत तरी त्या गोष्टीपासून दूर राहायची. जी गोष्ट आपल्याला त्रास देते त्यापासून दूर राहा. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय आणि प्रत्येक वेळेला साथ सुद्धा स्वतः देतोय. फक्त विश्वास तुमचा असायला हवा. आपण ज्या वेळेला स्वतःवरती विश्वास ठेवू त्यावेळेला सर्व संकटांमध्ये स्वामी आपली साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, आयुष्याच्या अपार संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन तर नक्की मिळणार. ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी कष्ट सुद्धा लागतात. कष्ट एवढे करा की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला हवे. सर्व काही मनाप्रमाणे करण्यासाठी स्वामी नामावर विश्वास असणे सुद्धा गरजेचं आहे. अपार संकटात जेव्हा स्वामी तुमचे मार्गदर्शन करतात तेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असणे फार गरजेचं असते. स्वामी समर्थ नामावरती आपला विश्वास जेव्हा असतो तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की घडतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करतोय. फक्त तुमचा विश्वास ठेवा, कारण विश्वासावर तर हे जग सुद्धा कायम आहे आणि विश्वास ठेवणाऱ्याला मार्गदर्शन तर हे जग सुद्धा देतंय. स्वामी सांगतात, आपण त्याच गोष्टी करायला हव्या ज्या आपल्याला मदत करतात आणि पुढे नेतात. स्वतःला नेहमी सांगा, अशक्य ती गोष्ट करून दाखवू शकतो. तो म्हणजे तुमचा भरोसा स्वामीवर असलेला, न थाकता आणि न थांबता सतत प्रयत्न करण्याचा. भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा असेल तर यश मात्र आपलं असतं. सर्व संकटामध्ये तुमची साथ फक्त स्वामी देतात. आपल्या अपयशाला कवटाळून जाऊ नका. त्यांचा सामना करून शिका आणि पुन्हा लढायला शिका. लक्षात घ्या, पराभवाची भीती बाळगू नका, कारण पराभव हा क्षणिक असतो पण विजय हा पूर्णपणे आपला असतो. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याची ही शर्यत अजून पण संपलेली नाही, कारण अजून पण तुम्ही जिंकलेले नाही. जेव्हा तुम्ही जिंकाल या आयुष्याच्या शर्यतीमध्ये तेव्हा पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन नक्की मिळेल. स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला एक दिवस खूप पुढे घेऊन जाईल. स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत राहील आणि कायम पुढे नेत असतं. स्वामी बोलतात, आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवू तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतील. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात प्रत्येक वेळेला साथ नक्की मिळत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो तेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे नक्की होतात. सर्व गोष्टी आपल्याला हव्या आहे तशाच मिळतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्याचा विश्वास स्वामी नामावर असतो त्याला कधी प्रयत्न किंवा काळजी करण्याची गरज पडत नाही. स्वतःवर असलेला विश्वास माणसाला पुढे नेतो आणि तो विश्वासच माणसाला आयुष्यात यशस्वी बनवतो. स्वतः स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुझी साथ देत आहे. फक्त विश्वास असणे गरजेचं आहे, कारण विश्वासावर तर जग कायम आहे आणि त्या विश्वासावर आपण सुद्धा. नेहमी लक्षात ठेवायचं, स्वतःला जे पटतं तेच करायचं. आयुष्यात कोणी मागे ओढलं तर त्याला घाबरायचं नाही. स्वतः प्रयत्न करत राहायचं, कारण यश हे आपलं आहे. यश आपल्याला नक्की मिळणार, खूप लवकर मिळणार. स्वामी नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. फक्त स्वामी कायम सांगतात, मी तुमची साथ देत आहे. फक्त तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. जेव्हा विश्वास असतो ना तेव्हा प्रत्येक वेळेला स्वामी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करतात. आपण योग्य दिशेला जर प्रयत्न करू तर आपल्या प्रयत्नांना स्वतः मार्गदर्शन स्वामी करतात. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे आहे. आयुष्यात स्वतःला नेहमी एक गोष्ट सांगा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतील आणि कायम देत असणार. स्वतःला नेहमी सांगा की अजून ही शर्यत संपलेली नाही, कारण अजून मी जिंकलेलो नाही. आयुष्याच्या या वळणावर साथ द्यायला खूप लोक येतील, वाट लावायला सुद्धा खूप लोक येतील, पण स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जाणारे मात्र तुम्ही असता. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्य आहे, या आयुष्यात अपार संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करणारा पुढे नक्की जातो आणि जो त्या संकटांचा सामना करणार नाही
तो इथल्या इथेच राहतो. स्वतःला नेहमी बोला की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. आता विश्वास ठेवून पुढे जायचं आहे, म्हणजे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी बोलतात, ज्याने स्वतःवर विश्वास ठेवलाय त्याला मार्गदर्शन तर मी सुद्धा करतोय. त्यामुळे फक्त विश्वास असणं गरजेचं नाही, तर स्वामी नामाचा सतत जप करणं सुद्धा हा गरजेचा विषय आहे. स्वामी नामावर विश्वास ठेवणे आणि त्यांच्या नामाचा सतत जप करणे हा गोष्ट महत्वाची आहे. ही गोष्ट ज्याला समजते, ज्याला कळते, तो पुढे जातो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खूप पुढे जातो, कारण त्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. स्वामींनी त्यांच्या भक्ताला कधीही एकटं सोडलेलं नाही आणि ते कधीच त्यांच्या भक्तांची साथ देखील सोडत नाही. विश्वास जर आपला असेल तर आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. फक्त आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामीनामावर विश्वास असल्यास तुम्हाला मार्गदर्शन ते नेहमी करतात, ही गोष्ट नक्की असते. स्वामी कायम सांगतात, आपण फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो, कारण स्वामी आपली साथ नेहमी देत आहेत. विश्वासावर तर जग सुद्धा कायम आहे. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणे ही आपली गरज आहे.